तर मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र सेना। तुम्ही बघत असाल मीरा रोड स्टेशन या ठिकाणी आपण बाजार मार्केटमध्ये आहे, त्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। उपस्थित होण्याचं कारण असं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आलं आणि डिक्लेअर करण्यात आलं की आमच्याकडे पैसे नाही आहेत, खड्डे विझवण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत। त्यामुळे महाराष्ट्र सेनेच्या वतीने आम्ही भीक मागू आंदोलनाचं या ठिकाणी नियोजन केलेलं। मीरा भाईंदरची जनता हतबल आहे, मीरा भाईंदरचे आयुक्त हतबल आहेत, मीरा भाईंदरचे आमदार सर्व आमदार आहेत हे फक्त फेकम फेक करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत, लक्षात घ्या। त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहेत, लोकांच्या परिवारांच्या सदस्याची हत्या होते ॲक्सिडेंटच्या माध्यमातून, तरी हे लोकांना काय पडलेली नाही। हे दोन्ही आमदार फक्त एकामेकावर ताशेरे ओढण्यामध्ये मग्न आहेत, लक्षात घ्या। ह्याच्यामध्ये तुमच्या वैयक्तिक भांडणामध्ये जनतेला कुणालाही रस नाही आहे, लक्षात घ्या। कुणालाही एक पैशाचा इंटरेस्ट नाही आहे। लोकांना तुम्ही मोठे मोठे दावे करून मीरा भाईंदरमध्ये नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये, आमदारच्या इलेक्शनमध्ये पाणी देऊ, गटार देऊ, वीज देऊ, सगळ्या महिलांवर दिवसेंदिवस बलात्कार होत आहेत, लहान लहान मुलींवर बलात्कार होत आहेत, पोस्केचे गुन्हे दाखल होत आहेत, ह्याच्यावर कोणाची पडलेली नाही। पण तुमच्या एकामेकाच्या प्रोजेक्टवर कसे रोड बनवले, 200 करोड खर्च केले, 500 करोड, ह्याच्यावर तुमचं लक्ष आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हा निषेध व्यक्त करण्याची आता टाईम आलेला आहे। म्हणून महाराष्ट्र सेनेच्या वतीने भीक मागू आंदोलनाचं आम्ही नियोजन केलेलं आणि त्याचबरोबर तुम्ही बघत असाल आम्ही भीक मागू आंदोलनाच्या वतीने आम्ही केलेलं आहे, लक्षात घ्या। त्यामुळे मीरा भाईंदरची जनता त्रस्त झालेली आहे, लक्षात घ्या। आता नेपाळ होण्याच्या मार्गावर महाराष्ट्र, परत एकदा सांगतो, गेल्या टायमाला बोललो, आज पण बोलतोय, तुमच्या या वैयक्तिक भांडणामध्ये कुणाला इंटरेस्ट नाही। तुमच्या या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो की लवकर तो खड्डे भरायला घ्या। आम्ही तुम्हाला लवकरच भिकारींचं एक शिष्टमंडळ तुमच्याकडे येईल आणि हे तुमच्याकडे सुपूर्द करेल आयुक्तांकडे, त्याचा स्वीकार करावा। आमच्याकडे अत्याशक्ती जे आम्हाला जमलं ते आम्ही केलं आहे। भीक मागो, ह्याच्यानंतर पण जर तुम्हाला कमी पडत असेल, आम्ही अजून पण तुमच्यासाठी भीक मागायला तयार आहोत। नाही, मीरा भाईंदरचे अधिकारी माजलेले आहेत, मीरा भाईंदरचे अधिकाऱ्यांवर अंकुश नाही आहे। मीरा भाईंदरच्या अधिकाऱ्यांवर CBI आणि EDची धाड जी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। मी सन्माननीय राजसाहेब असतील, अविनाश जाधव साहेब असतील, यांच्या वतीने मी त्याकडे शिष्टमंडळ जाऊन त्या ठिकाणी नगरपालिकेचे अधिकारी यांचे जावई, पुतणे, सून, कशी त्यांचा ग्राफ वाढला आहे, आमदारांचा ग्राफ कसा वाढला आहे, हे ज्वलंत चित्र लोकांच्या समोर यायला पाहिजे, लक्षात घ्या। तुम्ही 50 पिढीचं कमवलं आहे, 50 पिढीला तुम्ही काय अपायच करून ठेवणार आहात का? 50 पिढी तुम्ही काय फक्त पैसे उधळायला ठेवणार आहात का? लाज वाटायला पाहिजे आमदारांना, खासदारांना, लक्षात घ्या। नागरिकांची गाठ आहे, लक्षात घ्या। या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, सतर्क राहा, हुशार व्हा, नाहीतर उद्या नेपाळ झाला तर तुमच्यावरच पहिला गदा येईल, हे तुम्हाला मी आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।